झोपत असतील वीरेश कोळी सर आणि आम्ही निश्चितच आपल्या सेवेत पुनश्च रुजू आहोत. जाऊया मैदानात. पहिलं षटक टाकायला येतोय तो मात्र मोनू पठाण या ठिकाणी गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान होता, अगदी राईट ऑन द टार्गेट ज्याला म्हणतो, वेगवान असा चेंडू आणि या चेंडूला बॅटचा फेस खोलून खेळायचा प्रयत्न. शॉर्ट बॅकफुट पॉइंट गली रिजन 38 सर्कलवर आणि तिथं मात्र डॉट बॉल. मोनू पठाण माडा टेनिस क्रिकेटचा नक्कीच एक युवा तारा, तेज तर्रार गोलंदाज म्हणून आपण बघतो याला. तर कधी यश कधी अपयश या गोलंदाजाच्या पदरात पडतंय. पाहूया बॉल नंबर 2. ओह सुंदर फटका मिडफील्डच्या वरून. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा प्रयत्न. 38 सर्कलच्या वर असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून खेळल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चौकार षटकार मिळू शकतील असा हा पॉवर प्लेच्या बंधनातला खेळ तो निश्चितच आपण बघतोय. आणि डीप मिड विकेट स्क्वेअर लेग मधून बाउंड्री पार. जबरदस्त फ्लिक शॉट, 4 धावा. बिल्कुल बेहतर गेंद थी, वहां पर पैरों के पास गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में गेंद को सीधा मोड़ दिया था, गेंद बाउंड्री लाइन से बाहर चली गई थी. 4 रन के लिए चौके के साथ खाता खुलता हुआ. 4 धावा नाबाद आणि ओव्हरपिच चेंडू काहीसा टाकून चूक केली होती. आता काय परिवर्तन असेल. हा यॉर्क ऑफ स्टिकच्या हलकासा बाहेर. स्ट्रेट ड्राइव्ह हेलिकॉप्टरनं मारलेला, हेलिकॉप्टर शॉटनं मात्र हा चाललेला मारलेला. निश्चितच स्ट्रेट ड्राइव्ह सरळ आणि लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून गोलंदाजाच्या ठीक पाठीमागं, जो कि सबसे सेफ एरिया कहा जाता है. बॉलर के पीछे अगर बल्लेबाज स्ट्रोक खेलता है तो सबसे चाहे गेंद हवा में हो या तीर की तरह सीधा हो, एकदम सेफ स्ट्रोक कहा जाता है. अगदीच खरं. आणि आता स्क्वेअर लेग एरियात उडवलाय. बॅकफूट वरती हुक शॉट, पुल शॉट. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा. दरम्यान 2 धावाची कमाई या ठिकाणी. फलंदाज फिरोज. फिरोज स्ट्रायकिंग एंडवर. टोटल आहे 8 नाबाद. ऋतिक मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. एक लेग स्लीप, एक स्लीप. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र स्ट्रेट ड्राइव्ह. बॅट मात्र अगदी सरळ नव्हती. जे स्ट्रेट ड्राइव्ह करण्याकरता तुमची बॅट जी असते ते अगदी सरळ आणि सरळ गोलंदाजाच्या नाकासमोर ती बॅट अगदी तुम्हाला सरळ असावी लागते. अशी बॅट एक आदर्श स्ट्रेट ड्राइव म्हटल्यानंतर, परंतु तशी नव्हती इथे. बिल्कुल थोड़ा सा बल्ला तेज गति गेंद आने की वजह से बल्ला घूम गया हाथ में. जिस तरह से सीधा स्ट्रोक खेलना चाहते थे वो खेल नहीं पाए. नतीजा फिर से पठान गेंदबाजी करने के लिए ओवर की अगली गेंद. अच्छी गेंद थी, फिर से मिडिल लेग स्टंप पर आती हुई गेंद कॉन्सर्ट के क्षेत्र में गेंद को मुड़ाए. मिडल के क्षेत्र में बहुत जबरदस्त फील्डिंग, डायरेक्ट हिट करने का भी प्रयास था वहां पर. डायरेक्ट हिट तो नहीं हो पाए. नतीजा सिंगल रन बिल्कुल पूरा किया जा रहा है. ओवर पूरा होता हुआ पहले ओवर का खेल पूरा हो रहा है. स्कोर बिल्कुल पहुंच रहा है दोहरे अंकों में 10 रन की ओर पर. और जैसे कि टूर्नामेंट के लिए 5वें, 6ठे, 7वां और 8वें क्रमांक की जो इनाम राशि है, लगभग 21,000 की इनाम राशि, जो कि पहले 5वें क्रमांक की इनाम राशि दी जा रही है. श्री जी बाड़ो अन्ना व्यवहार है, ग्राम पंचायत सदस्य. और 6ठा प्राइज दिया जा रहा है 21,000 का फिरोज कुर्बू साहब, कैलाशवासी पहलवान मौला कुर्बू इनके स्मरण के तौर पर. और साथ ही साथ मैं फिरोज प्लम्बिंग एंड सैनिटरी वेयर की ओर से. 7वां इनाम 21,000 का श्री मामा साहेब पांढरे साहब, उप सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति अकलूज उद्योजक नातेपुते. और 8वां इनाम जो है, जो टूर्नामेंट का ऑर्गेनाइजर कर रही है कमिटी केसीसी क्रिकेट क्लब, 21,000 रुपये का इनाम राशि और ट्रॉफी दी जा रही है 8वें क्रमांक के लिए. बेस्ट बल्लेबाज के लिए बिल्कुल 5,000, बेस्ट गेंदबाज के लिए 5,000 तथा मैन ऑफ द सीरीज के लिए 7,000 रुपये. और टूर्नामेंट के लिए जो ऑफिशियल टीम है, सोमनाथ राजपूत साहब, मुंबई पोलीस इनकी ओर से स्मार्ट वॉच. गोलंदाजाचं नाव आमच्याकडे पर्यंत पोहोचवा. मिड विकेट क्षेत्रात निश्चितच हा चेंडू या ठिकाणी भिरकावलाय. बॅकफीडवर जबरदस्त हुक शॉट, हलकासा उसळता चेंडू, निश्चित स्ट्रॉंग झोन मध्ये
आणि मिडल ऑफ द बॅट मारलाय रोहित शर्मा काइंड ऑफ शॉट 6. बिल्कुल पहले से ही तैयार थे, समाधान गेंदबाजी करने के लिए छक्के के साथ उनका स्वागत किया है ऋत्विक ने. ऋतिक पुनश्च तयार स्ट्राईकवर. हो विकेट कीपरला फसवलंय आणि निश्चित डाऊन द लेग चेंडू पाठीमाग विकेट कीपरच्या ठीक पाठीमाग वाईड बाउंड्री. पंजा खुला, पंजा मिला. 5 धावांचा मात्र या ठिकाणी हा बोनस दिवाळी गिफ्ट आयर सप्रेम भेट. बिल्कुल बोनस रन मिले वहां पर टीम और जो टूर्नामेंट चल रही है क्या जबरदस्त ग्राउंड है, बहुत ही बढ़िया मेंटेन किया है कि सभी खिलाड़ी सभी यहाँ के मेंबर कमेटी मेंबर्स. जैसे कि ये टूर्नामेंट चल रही है रामबाव जोशी हाई स्कूल करकम में, ये डे नाइट की बिल्कुल दूध की रोशनी में नहाया हुआ है ये मैदान. इस दूध की रोशनी नहाए हुए मैदान में इस मुकाबले का हम आनंद ले पा रहे हैं सभी दर्शक खिलाड़ी. सीधा प्रहार, फिर से बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में समाधान के द्वारा रन लेने का इस बार कोई मौका नहीं. जिसे कहते हैं क्रिकेट बिग ब्लास्ट टूर्नामेंट चल रही है करकम चषक 2025. अगदीच कराय सोलापूर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटची ही मात्र नक्कीच IPL म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा कुंभ मेळा मैदानामध्ये या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय. पुन्हा आणि तिसऱ्या वेळा. बिल्कुल तीसरे सीजन में लगातार इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइजर करना और उसको सक्सेसफुल बनाना ये काफ़ी मेहनत का काम है, काफ़ी मुश्किल काम है, मगर उसने यहाँ पर करके दिखाया है जो कमेटी मेहनत यहाँ पर ली रही है. हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली यायचा प्रयत्न मोनू पठाण. निश्चितच या ठिकाणी पठाण नंबर 1 कॅच पकडताना मोनू. विकेट नंबर या ठिकाणी चाललाय तो मात्र पहिला. 21 धावाची भागीदारी पहिल्या विकेटची संपुष्टात आली. बाद होतोय मिस्टर ऋतिक. बिल्कुल थोड़ा सा पुल करना चाहते थे और टाइमिंग नहीं मिली ठीक तरह से, मिस हिट हुई. नतीजा मोनू पठाण ने आउटस्टैंडिंग रनिंग कैच पकड़ा वहां पर, बहुत ही बढ़िया कैच. विकेट का पतन, पहला विकेट जा रहा है 21 रन के ऊपर. जैसे कि हम जिक्र कर रहे थे समिति की ओर से जिस तरह से मेहनत ली जा रही है, संजय जी मोहिते साहब, कन्हैया काले सर, संजय जी धोत्रे सर जी, रियाज बागवान साहब, संजय खटके साहब, सुनील जी मोहिते, सुनील धोत्रे साहब, बाजीराव काळे सर, केरबा पवार सर जी, रोहित धोत्रे, महेंद्र जी पवार, बंडू धोत्रे, लखन धोत्रे साहब, प्रसाद जी मोहिते सर जी, दत्ता पेटकर साहब, विष्णु मोहिते सर जी, विजय मोहिते, अमूल चौगुले साहब और साथ ही साथ योगेश देवकर साहब, ये सभी जो मेंबर है इनके पास एकजुट है. इसकी वजह से ये टूर्नामेंट सक्सेसफुल की ओर निकल रहा है. दरम्यान आपल्या स्पर्धेचं एवढ्या मोठ्या स्पर्धेचं सलग तिसऱ्या वर्षी अतिशय उत्कृष्ट असं मात्र नक्कीच अंपायरिंगचं प्रदर्शन, पंचगिरीचं प्रदर्शन आपले टीके सर आणि त्यांचे यावर्षी युवा जोडीदार आहेत मिस्टर स्वप्नील इंगळे. अगदी पुढील महिना आम्ही नक्कीच कर्नाटकामध्ये असणार आहे. पीके सर असतील, जितू सर असतील, आम्ही स्वतः असू, शंकर पवार सर सुद्धा असतील आणि ही फार मोठी जबरदस्त उपलब्धी असेल. तर गोलंदाजीसाठी आणि पुढील षटकाची तयारी, षटक नंबर 2. तर सलग 4थं वर्ष म्हणूया आपण, 3rd टाइम नाही म्हणता येणार आपल्याला, 4th टाइम म्हणावं लागेल. 4थं पर्व आपण या ठिकाणी साजरं करतोय. फिर से नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए अनुराग आते ही सीधे प्रहार किया, वहां पर सीधे सिंगल के साथ खाता खुद का खोलता हुआ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के साथ 22 रन 22 रन की ओर पर. बिल्कुल थोड़े से करेक्शन करते हैं, 4था सीजन चल रहा है, लगातार 4थे सीजन में इस प्रकार की एकाग्रता रखना और टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाना ये काफ़ी मेहनत का काम है, मुश्किल काम है. इसको आसान बनाने का काम ये कमेटी के द्वारा किया जा रहा है. यकीनन डे नाइट में इनाम होते हैं, मगर इतना बड़ा इनाम बड़ा देने वाली ये पहली ही टूर्नामेंट है KCC चषक करकम 2025. अगदी खरं आहे आणि मोनूकडे परत एक चान्स आहे. सेकंड मॅच ऑफ द इनिंग्स. मोनू पठाण भाई फिर एक बार ये नया प्राप्त कर रहा है सम्मान, 2 कैच. बिल्कुल मैदान में पूरी तरह से छाए हुए हैं. वहां पर पहले मुकाबले में काफी घातक अंदाज गेंदबाजी की, इस मुकाबले में जबरदस्त गेंदबाजी, कैचेस 2 भी लग गए और नतीजा हाल ही में एक सोलापुर में टूर्नामेंट चल रही थी, वहां पर
जबकि आमदार हमारे विजय कुमार देशमुख मालक इनके जन्मदिन पर टूर्नामेंट चल रही थी। उस टूर्नामेंट में लगातार 3 गेंदों में 3 विकेट लेने वाले गेंदबाज है। अगदीच खरं आहे आणि आज त्यांच्याच टीम मधील निश्चित कॅप्टन श्रीकांत काशीद यांनी मात्र आज हॅट्रिक केलेली आहे। सोलापुरात नक्की केली असेल हॅट्रिक म्हणून, परंतु इथे आपल्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक केली ती मात्र श्रीकांत काशीद साहेबांनी। बिल्कुल 3 गेंदबाजों ने इस टूर्नामेंट में हैट्रिक बनाई है। श्रीकांत काशीद सर हो, रवि हो सर, और साथ ही साथ जो पहले गेंदबाज थे वहां पर जफर साथी वो भी सोलापुर के खिलाड़ी है। सोलापुर के एक जबरदस्त ऑर्गेनाइजर है, क्रिकेटर बेहतर है, एक ब्रांडेड इंसान है जिन्हें कहा जा सकता है जफर साथी। आणि 3 विकेट हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली ती मात्र प्रशांत घरत यांची। टोटल स्कोर आहे या ठिकाणी 22-2 गडी बाद। उसके बाद और 2 बल्लेबाजों ने हैट्रिक छक्के लगाए। आनंद खली जाधव जीएस हारावाड़ी टीम के, उसी टीम के प्रथमेश राठौड़ ने भी 3 छक्के लगाए। त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की मला वाटतं बहुधा रजत मुंडेच्याही नावावरती अगदी अमित नाईक त्या ठिकाणी षटकाराचे हॅट्रिक, शेवटचे 3 चेंडूवर 3 षटकार अमित नाईकचे। तर अमित तांबे मात्र अर्धशतक वीरांच्या यादीमध्ये मला वाटतं दुसरा अर्धशतक वीर ठरला। पहिलं अर्धशतक प्रशांत घरतचं आपल्या स्पर्धेत। मात्र 23 धावा टोटल स्कोर झालाय, 2 षटकाचा खेळ, 2 गडी बाद। आणि चर्चा मागाशी प्रवीणच्या बॅटिंगची आणि अगदी हिंगोली संघाविरुद्ध त्याच्या मागील संघाविरुद्ध आपण बघितलं होतं, मागील सीझनला बघितलं होतं की 38 चेंडूत 138 धावा त्यानं केलेल्या, 16 षटकार त्यामध्ये। आणि त्या सामन्यामध्ये पंचगिरी करताना आपले मिस्टर पीके सर त्या ठिकाणी होते, ही अजून एक महत्वाची गोष्ट। बिल्कुल पीके सर की अगर हम बात करना चाहेंगे, कर्नाटक हो, बेंगलुरु हो, विदर्भ हो, हाल ही आने वाला दौरा उनका है, कोकण का दौरा है। ये दौरा जल्दी ही सक्सेसफुल वो करेंगे। मगर उसके अलावा काफ़ी ज़बरदस्त अंपायरिंग, एकदम काम जो होता है आउट ऑफ 10 से 10 में से 10 मार्क बिल्कुल पीके सर के लिए जाते हैं। चला तर पुढील चेंडू या ठिकाणी तयारी चालली। षटक क्रमांक 3 ची गोलंदाजीसाठी आलेले आयाज महाजन। आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी की बिल्कुल, और एक सबसे बढ़िया बात कि इस टूर्नामेंट में पहली बार मेरे को मौका मिला है आदरणीय श्री शंकर पवार सर के द्वारा। अगदी खरं आहे, एकूणच 4थं पर्व आपण या ठिकाणी साजरं करतोय। हो मिस टाइम आहे, षटक क्रमांक 3 चा पहिला चेंडू हवेत गेलाय, मात्र त्या ठिकाणी धोत्रे बंधूंचं जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मॅन फ्रॉम उपळाई। अन्ना धोत्रे जबरदस्त फील्डिंग लॉंग ऑफ एरियात, मॅन फ्रॉम उपळाई बुद्रुक। शॉट लॉंग ऑन वाइडिश आणि मिड विकेटच्या वरून मारलेला अफलातून शॉट ऑन बॅकफुट अनुराग मोहिते। बिल्कुल पढ़ लिया था वहां पर, जल लिया था। जैसे देखा कि उन्होंने तुरंत छक्का लगने के बाद इशारा भी किया कि मैंने पढ़ लिया था इस गेंद को, गेंद कहां पर आने वाली है। थोड़ी सी शॉट आई, बढ़िया पुल नहीं, बिल्कुल कॉपी बुक स्ट्रोक 6 रन के लिए निकला है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से। आज फिर से तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर। चला तर प्लॅन बी, आणि निश्चितच सुरुवात या ठिकाणी काहीशी षटकारानं झाल्यानंतर आत्मविश्वास त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी कमी पडतो। मात्र अन्ना धोत्रे ये बल्ला फिर से हाथ में घुमा है, ठीक तरह से टाइमिंग नहीं, वो दूरी बिल्कुल नहीं मिली, फील्डर वहां पर तैनात थे। नतीजा अनुराग का जो बड़ा विकेट था वहां पर अयाज ने चटका, टीम के लिए बिल्कुल ये बड़ा झटका लग रहा है पूरी टीम पिंपरी चिंचवड टीम को। अगदीच खरं आहे, आणि जर तुम्ही आवाज ऐकला असेल तर आवाज एक मिडल ऑफ द बॅट येणाऱ्या चेंडूचा बॅटशी जो आवाज होतो मिलाफ होताना, तो आवाज या ठिकाणी आला नव्हता। हा आवाज काहीसा दबका होता,
दबलेला आवाज होता आणि निश्चित तिथं वाटलं की हातातून बॅट फिरले, मिस टायमिंग शॉट आहे आणि फलंदाज बाद. अनुराग मोहिते पिंपरी चिंचवड तालुक्याचा मात्र हा खेळाडू आणि तसा जबरदस्त हा मात्र आघाडीचा फलंदाज. तर धक्का बसतोय तिसरा 3 गडी बाद 30 आणि षटक सुद्धा चाललंय तिसरं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये कोण पाहूया? मंगलमूर्ती इन्फ्रा 11 धनंजय नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए 30 रन 3 विकेट के नुकसान पर अयाज को मिली है सफलता. बड़ा विकेट अनुराग का उन्होंने चटकाया, हालांकि इसलिए पहली गेंद पर जिस तरह से खूबसूरत प्रहार किया था अनुराग ने, नतीजा अगले ही गेंद पर वहां पर अयाज ने बढ़िया कैच लपका जाता वहां लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. धनंजय काळे नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए डीके जिन्हें कहा जाता है. दरम्यान आपल्या स्पर्धेचे बघा या ठिकाणी मला वाटतं आपल्या गावचेच नागरिक आहे आणि क्रिकेटचं भरपूर प्रेम त्यांच्या माध्यमातून दिसतंय. एज लागलाय आणि स्लिप कॉर्डन मध्ये गेलाय श्रीकांत पाटील. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी, जबरदस्त कॅचिंग त्या ठिकाणी. स्लिप कॉर्डन मध्ये दुसऱ्या स्लिपच्या ठिकाणी अप्रतिम कॅच आणि आणखीन एक फलंदाज बाद अर्थात डीके. ज्या मात्र या ठिकाणी गाडीनं मैदानात पोहोचली त्याच गाडीनं मैदानही सोडताना दिसत आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कॉट इन द स्लीप एरिया आणि विकेट नंबर 4 धनंजय काळे यांच्याकडून अपेक्षा नक्कीच असेल, कारण हा फलंदाज मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू, परंतु कुठेतरी या ठिकाणी थोडीशी घाई झाली, चुकीचा शॉट त्या ठिकाणी निवडला या मगाच्या चेंडूवर त्यांनी आणि बाद झाले. श्रीकांत पाटील चांगला कॅच. तर बघा पहिल्या चेंडू षटकार गेल्यानंतर वापसी कशी करायची असते याचं एक उदाहरण अयाजभाई महाजन आपल्याला सादर करताय आपल्या पुढे. बिल्कुल जबरदस्त गेंद का एंगल के साथ गेंद ने थोड़ा सा कांटा बदला, बल्ले का बाहरी किनारा, कोई गलती नहीं. स्लिप के क्षेत्र में फील्डर वहां पर पाटिल थे जिन्होंने कैच को लपका था. फिर से तैयार है अयाज इस ओवर की अगली गेंद. धैर्य, धाडस, हिम्मत फार महत्वाची असते आणि नक्कीच कूलनेस फार महत्वाचं. वेगवान, प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी अयाज महाजनचा आणि इथे चेंडू काय झालंय बाईज आणि फाईन लेग क्षेत्रातून बाउंड्रीच्या बाहेर. बघा विकेट कीपर निश्चितच काहीसा पाठीमागं कलेक्शन करताना चुकीचा अंदाज बांधला. हा चेंडू हातातून निसटला आणि एकदा का निसटला तर निश्चित शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडू किंवा लेग स्लिप आणि फाईन थर्ड मिनिट किंवा फ्लाइंग स्लीप असते त्यांना अडवणं सोपं नसतं. तर तसंच झालं काहीचं आणि हा चौकार बाईकचा मिळाला. कशा का असं ना पिंपरीसाठी मात्र या 4 धावा पुनश्च एक मोमेंटम वापस मिळून देत आहे. 4 षटकाची लढत आहे, 4थं षटक चाललंय, टोटल 34 झालंय, 4 गडी बाद. मैदानात स्ट्रायकिंग एंडवर बॅटर आहे गणेश आणि नॉन स्ट्राईकला आहे राहुल गुंजाळ. अष्टपैलू खेळाडू राहुल गुंजाळ. दरम्यान या ठिकाणी मिस्टर के सर युवा उद्योजक आहे, दुकानदारी व्यवसायामध्ये फार मोठं नाव आहे आपल्या करकम नगरीमध्ये. आडव्या बॅटचा टोला हवाई सफरवर निघाला. अण्णा धोत्रे पुन्हा एकदा या ठिकाणी आलाय. जशा प्रकाराने या ठिकाणी पठाणनं 2 कॅच पकडलेले आहे तशा प्रकारे या ठिकाणी या अण्णा धोत्रेने सुद्धा 2 कॅचेस पकडलेले आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मैच, छोड़ो कैच छोड़ो मैच. बिल्कुल थोड़ी सी पारी वहां पर लड़खड़ाती हुई नजर आई है पिंपरी चिंचवड मंगलमूर्ति इन्फ्रा टीम की. लगातार वहां पर अयाज ने विकेट झटकाया इस ओवर में. कुल मिलाकर मेरे हिसाब से 3 विकेट लिए इस ओवर में अयाज ने. याच दरम्यान मात्र खाऊ गल्लीचा हलकासा निश्चितच एक सफर केलेला आहे तो मात्र चंदू शेटे सरांनी आणि पुनश्च आपल्याशी जॉईन झालेले आहेत. चंदू सरांचं स्वागत. मला वाटतं या ठिकाणी खाऊ गल्लीच्या बऱ्याचशा गाडी मालकांनी, हॉटेल चालकांनी सध्या मैदानातून किंवा त्या खाऊ गल्लीतून घरी जाणं आता पसंत केलेलं असावं, कारण सध्या जी गर्दी आहे काही अंशी कमी झालेली आहे. त्यामुळे
असा काहीसा निर्णय त्यांचा असावा. मात्र काय होते इकडे तर श्रीकांत काशीद अखेरच्या षटकाची गोलंदाजी घेऊन येतील. 34-5 बाद. लास्ट चान्स असेल दोन्ही संघांना. यानंतर मौका नसणार आहे. जर या ठिकाणी तुम्ही इथे सामना गमावला तर पुढच्या वर्षीच यावं लागणार आहे, अगले साल. बिल्कुल गलती की गुंजाइश काफी कम है. आणि 1 साल का होता है बहुत बड़ा अंतराल. तर जे काय करायचे ते आत्ताच करावं लागेल. श्रीकांत काशीद समोर मात्र राहुल गुंजाळ. दोघेही गोलंदाजच आहेत तसे, परंतु उपयुक्त फटकेबाजी उपयुक्त फलंदाजी करायचा प्रयत्न दोघांचाही राहतोय आहे. बघा उपस्थित क्रिकेट चाहत्यांना अट्टीतटीच्या लढती या ठिकाणी पाहायला मिळणार, कारण या नेक्स्ट लेवलच्या लढती आहे. और जैसे जैसे टूर्नामेंट आगे बढ़ेगी और भी रोमांचक मुकाबले देखने को मिलेंगे, क्योंकि कल 2 हाफ होंगे, उसके बाद क्वार्टर फाइनल सेमीफाइनल फाइनल के मुकाबले बिल्कुल शुरुआत होंगे. नॉकआउट के सभी मुकाबले होंगे, तो सभी मुकाबले काफी रोमांचक होने वाले हैं. प्रशांत काशीद और रनआउट चान्स असेल. राहुल वेळेच माघार येतोय, परंतु मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापलं होतं राहुलनं, तरी रिटर्न आलाय. रिव्हर्स गिअर टाकून माघार आलाय. आणि या ठिकाणी प्रशांत काशीद यांचं काबिले तारीफ गोलंदाजीचं प्रदर्शन. ऑलरेडी आधीच्या एका सामन्यामध्ये प्रशांत काशीद यांनी हॅट्रिक नोंदवलेली आहे. दॅट वन वॉज अ 3rd हॅट्रिक ऑफ अ टुर्नामेंट सीझन 4. हॅट्रिक नंबर 3. बिग हिट, फुल टॉस पे बॉस, फुल टोल. आणि इकडे मात्र या फटक्याचा विषय खोल. निश्चित पंचांनी इशारा केला, षटकार तोल भाई, षटकार तोल. कडक प्रहार, केसीसी चषक षटकार. बिल्कुल मजबूत बल्ला, तोफाने हल्ला, चेंडू फर्रार येतोय खणखणीत सनसनीत सदाबहार. केसीसी चषक करकम 2025 चा षटकार 6वा. क्या बात है. आहा, वीरेश सर, शंकर सर आए हैं लगा. यहाँ पे कुछ पल के लिए एसपी सर मौजूद है, ये हमें हल्का सा भ्रम हुआ. चेंडू दिलाय, ज्या प्रेक्षकांनी दिलाय त्यांचं मनापासून धन्यवाद, सलाम. चला तर फुल टॉस पर षटकार. आपल्या स्पर्धेची सुरुवात सुद्धा वीरेश सर षटकारानं झाली होती. चंदू सर, स्पर्धेचा पहिला चेंडू आपल्या पंढरपूर तालुक्याचा सुपरस्टार मयूर तळेकरनं षटकारासाठी भिरकावला होता. लगातार 2 षटकार. तर इथे सुद्धा हा षटकार, आणि हा षटकार आलाय फलंदाज वजीरभाईच्या बॅटमधून. अजून एक लॉंगल हा फटका. क्या बात है, एफर्टलेस शॉट, जस्ट टायमिंग, नथिंग मोर दॅन दॅट. आणि आडव्या बॅटनं हा खेचलेला फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या वर. जबरदस्त पॉवरफुल पुल शॉट, 6 वाला, बिल्कुल भी फेल. 2 लगातार षटकार. आउटस्टैंडिंग, माइंड ब्लोइंग, बहुत बढ़िया स्ट्रोक था वहां पर 6 रन के लिए. फिर से काशीद गेंदबाजी करने के लिए. तिसरा सुद्धा हवेत खेचायचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले आणि निश्चित विकेट नंबर 6 आहे. 47 वरती 6 बाद. हा कॅच पकडताना फिल्डर आहे समाधान. अप्रतिम कॅच. बघा 2 कॅचेस मुन्नाने पकडले, 2 कॅच अण्णाने पकडले, आणि आता समाधान एक कॅच पकडतोय. तर एकूण 6 बाद फलंदाज झालेले आहे. एक कॅच पाटील, श्रीकांत पाटील यांनी पकडलेला आहे. सो ऑल बॅट्समन आर आउट फ्रॉम द फॉर्मॅट ऑफ कॅच. कॅच आउट. अथर्व, आणि मला वाटतं अथर्व या ठिकाणी निश्चित नवीन बॅटर. छोटा पॅकेट बडा धमाका. काल आपण पाहतो तो प्रथमेशला, सोलापूरचा छोटा पॅकेट बडा धमाका करतो. जिथं जाईल तिथं हंगामा. मैदान जरी तुमचं तरी धिंगाणा आमचा, असा नेहमीच ठणकावून सांगतो. जी हा, छोटा पैकेट बड़ा धमाका. बिल्कुल. ये भी मैदान में गया और चमका. शॉट कडक बेधडक. षटकार नंबर अजून एक. 47+6 53 होईल. आणि निश्चित बिल्कुल अथर्वचा हा षटकार आखिरी गेंद पर. बिल्कुल जिस तरह से आपने कहा छोटा पटाखा बड़ा धमाका, मैं कहना चाहूंगा छोटा तीर घाव करे गंभीर. तीर की तरह सीधा स्ट्रोक, 6 रन के साथ पारी समाप्त. 53 रन बने
54 रनों का टारगेट मैच जीतने के लिए बनाने पड़ेंगे। फिर से जुड़ेंगे अब हमारे जिन साथ कमेंट्री करने का मौका मिला हमें, चंदू शेट्टी सर अगले कुछ क्षणों के लिए आपसे जुड़ेंगे। आणि निश्चितपणाने या ठिकाणी एक फायटिंग टोटल, एक जबरदस्त टोटल म्हणूया, एक निश्चितच ज्याच्यावरती विश्वास असेल गोलंदाजांना असं टोटल या ठिकाणी लावलंय पिंपरीच्या निश्चितच या संघानं. आणि अखेरच्या म्हणण्यापेक्षा नॉकआउट राऊंडच्या सामन्यामध्ये मंगलमूर्ती इन्फ्रा 11 पिंपरी 24 चेंडूमध्ये 54 धावाचं आव्हान आता सुरू होणार आहे, त्याचा पाठलाग. चला पिंपरीकर क्षेत्ररक्षण लावूया, मंगलमूर्ती इन्फ्रा 11 फिल्डिंग लावून घ्या. दरम्यान चेतन व्यवहारे, समीर भाई तांबोळी सामन्याचा आनंद घेत आहे. बराच वेळ झालं आणि आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय त्यांचं स्वागत नामोल्लेख करायचा, परंतु वेळ भेटेना. तर स्वागत भोसेहून अगदी सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हे क्रिकेटचे चाहते. चला तर सलामीची जोडी मैदानात पाठवूया आणि दुसऱ्या डावासाठी आमच्यासोबत निश्चितच जॉईन झालेले आहेत इंडिया टेनिस क्रिकेटमधील एक ज्यांच्या आवाजाचा जलवा आहे, फॉरेन रिटर्न, अगदी फॉरेनमध्ये जाऊन मराठीचा डंका वाजवलेले, मराठी साता समुद्रपाल ज्यांनी लिहिली असे नक्कीच सर्वांच्याच मनावरती आपल्या समालोचनानं अधिराज्य गाजवणारे मुंबई टेनिस क्रिकेटमधील नक्कीच एक जबरदस्त असे समालोचक आणि आपल्या स्पर्धेला आजपासून त्यांची उपस्थिती लाभलेली असे चंदू शेटे सर आपल्यासोबत या ठिकाणी आता मात्र नक्कीच जॉईन होतील. तर स्वागत आहे त्यांचं मायक्रोफोनवरती. धन्यवाद. परंतु सध्या अधिराज्य तुम्ही दोघे आमच्या मनावर गाजवत आहेत. खूप छान मजा आली, कारण काही समालोचक पहिल्या भेटीत पहिल्यांदा ऐकल्यानंतरच मन वेधून घेतात. असे दोन्ही फ्रेश आणि चांगले आवाज ऐकायला मिळाले आणि दोघेही शंकर सरांच्या तालमीत घडलेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच चांगला तो आवाजही आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आजच्या रात्रीतील एक महत्त्वपूर्ण सामना पाहायला मिळतो आहे. एका संघाने जर पाहिलं तर पहिला सामना जिंकला, त्यानंतर पराभूत झाले एक, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक संघ पहिला पराभूत झाला आणि त्यानंतर जिंकला. अशा प्रकारे या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅचमध्ये जो जिंकणार तो यानंतरच्या मॅचमध्ये पंढरपूर बरोबर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तोही तगडा संघ आहेत. या बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढायात आणि मजा येते. क्रिकेटचा खेळ सकाळी आनंद देतो, क्रिकेटचा खेळ दुपारी आनंद देतो, क्रिकेटचा खेळ रात्री आनंद देतो, क्रिकेटचा खेळ मध्यरात्रीसुद्धा आनंद देतो. मध्यरात्र सुरू आहे, जेवढे आनंद घेत आहेत मैदानात त्यांचंही स्वागत. जे यूट्यूबला आमच्या बरोबरीने tenniscricket.in वर जुडले गेले त्यांचंही आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला क्रिकेटच्या या रंगारंग दुनियेमध्ये. ज्या ठिकाणी सुरू आहे करकम क्रिकेट क्लब आयोजित ही मानाची स्पर्धा सोलापूर जिल्ह्याची, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा KCC चषक करकम. एक महत्त्वाचं गाव, पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील समृद्ध असणारं गाव, सर्वच बाबतीत चर्चेत असणारं हे गाव आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 लाखाचा पहिला पुरस्कार सोपी गोष्ट नाही आहे आणि एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. tenniscricket.in वर आपण पाहतोय, चांगल्या मैदानात पाहतोय आणि प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सगळ्या गोष्टींची आलबेल या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा चर्चेत आहे. आपली स्पर्धा यावर्षी बेस्ट कशी होईल याची देखील आयोजकांनी काळजी घेतली आहे आणि मोठ्या प्रमाणावर मात्र आयोजन देखील केलं गेलं आहे. पहिला डाव संपला आहे, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 54. 4 ओव्हरमध्ये 54 सर. अगदीच एक तगडं आव्हान जरूर असेल आणि अखेरचा प्रयत्न मात्र दोन्ही संघांना करायचा आहे. जीतना है अभी जीतना है वरना अगले साल आना है. जो कोणी जिंकणार तो प्री क्वार्टर फायनल मध्ये जाणार, जो कोणी पराभूत होणार त्याला मात्र थांबावंच लागणार. तर थांबायला कोणी तयार नसतं पहा, कारण या ठिकाणी सफर जो आहे तो मात्र पुढे आणि पुढे आणि पुढेच चालायचा असतो. कारण कपिल आपल्याला माहिती आहे, सनी दा गावस्कर म्हटलेले आहे, क्रिकेट राजा थांबला तो संपला तो. तर थांबायला कोणी तयार नाही. जाऊया 24 चेंडूमध्ये 54. काय होणार, काय घडणार, चंदू सरांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार. दुसऱ्या डावाला सुरुवात. राहुल गुंजाळ
पहिला बॉल फुल टॉस, टायमिंग नाही झालाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे होतोय आणि पहिल्याच बॉलवर धाव आलेली आहे या ठिकाणी. दोन्ही खेळाडू मात्र प्रयत्न हाच करतील की या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 54चा पाठलाग करायचा आहे आणि 54चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत काय किरण आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम माडासाठी. प्रयत्न मात्र त्यांचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओ हो अँगल बनवला बॉलने, अँगल बनवला. एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोरून बॉलला कट केलंय. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं. नवीन बॉल अशा पद्धतीने हाताळणं जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते आणि या अगोदर देखील राहुल यांच्या गोलंदाजीमध्ये या मुवमेंट पाहायला मिळाल्या. चांगला बॉल पाहायला मिळालाय. प्रयत्न करावे लागतील बॅटरला सुद्धा. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॉल पुढे होता. क्षेत्ररक्षक मात्र मागे येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली गेलेली आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरमध्ये काही षटकार काही चौकार खेळावे सुद्धा लागणार आहेत. प्रेक्षक मात्र आजताही जर पाहिलं तर दर्दी प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षकांनी जर ठरवलं असेल दररोज जायचं, वर्षातून एकदाही संधी मिळते, दररोज संध्याकाळचं दिवसभरात आपली कामे करायची आणि संध्याकाळी जायचं, मॅच पाहायचा, मॅचचा आनंद घ्यायचा. यावेळेला खेचून मारलाय बॉल, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न परंतु नाही थांबला बॉल, तो जातोय सीमारेषा पार. धावा 4. अतिशय उत्कृष्ट हा फटका आणि खास करून राहुल गुंजाळच्या चेंडूवर असा फटका मारणे म्हणजे निश्चित फलंदाजाची एक क्वालिटी आपल्याला सिद्ध होताना दिसते. उत्कृष्ट फटका, चौकार या ठिकाणी आणि खास करून आपण किरण भिसे ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँड बॅटर आहे. राहुल गुंजाळच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय. राहुल गुंजाळला स्थिरावू द्यायचं नाही असा प्रयत्न आहे त्याचा. 7 धावा धाव फलकावर आहेत. राहुल यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय, गती कमी केली होती, खोलवर टाकला बॉल, मनगटाच्या साह्याने बॉल ऑन साईडला ढकलला खरा, परंतु तिकडे 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 8 धावा धाव फलकावर देखील पाहायला मिळत आहेत. बऱ्याच प्रेक्षकांनी असंही प्लॅनिंग केलं असेल सगळ्याच्या सगळे दिवस जायचं, मग इकडे आल्यानंतर काय बाजारी आमटीचा आस्वाद घ्यायचा आणि थोडा वेळ झाल्यानंतर मसाला दूध देखील घ्यायचं, परंतु रात्र या ठिकाणी आठवणीत राहील अशा रात्री असतील, आठवणी असतील. कुणी आपल्या मित्राबरोबर येत असेल, कुणी मोटरसायकलवर, कुणी कारने, तर अशा विविध वाहनांनी जमेल त्या पद्धतीने हे मैदान गाठण्याचा प्रयत्न देखील प्रेक्षकांचा होतोय. राहुलचा हा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय, एक जबरदस्त प्रहार करत असताना बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार खेळलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा तर आलेल्या आहेत. मॅच ऑन आहे आता. नक्की सुरुवात जशी पाहिजे होती तशी सुरुवात करून दिलेली आहे. माडा विरुद्ध या ठिकाणी टीम पिंपरी आहे आणि निश्चित ही सुरुवात बरी आहे. दोन्ही सलामीवीरांनी मात्र समाचार घेतलाय राहुल गुंजाळच्या पहिल्या षटकाचा आणि आपण मागाशी मी पण म्हटलं की निश्चित राहुलला जम बसू द्यायचं नाही, राहुलची लाईन लेंथ बिघडवायची आहे आणि तो प्रयत्न दोन्ही एंडने या ठिकाणी होत आहे. धावा धाव फलकावरती आहेत 14. षटक मात्र पहिलं संपलंय. आज क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. पंढरपूर संघ चांगला खेळलाय, माडा संघ चांगला खेळलाय आणि या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट पाहायला मिळाली, म्हणजे नॉर्मली ज्या वेळेला व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धा खेळतो आम्हाला तेच खेळाडू पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात, परंतु एक गोष्ट आहे आज या ठिकाणावरून जाताना किंवा या स्पर्धेत 4 दिवस आल्यानंतर बरेचसे खेळाडू आहे जे प्रसिद्धीच्या झोतात नसतात ते सुद्धा येतील किंवा त्यांचा खेळ पाहण्याची संधी देखील आम्हाला मिळणार आहे. सर अगदीच खरं. या ठिकाणी अगदी पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, काही कर्नाटकाच्या टीम आहे, काही कोकणाच्या टीम आहे, पुणे जिल्ह्यातून मातबर टीम आहे. निश्चित काही पाहिलेले काही ना या ठिकाणी अगदी पाहता येणार आहे, तर काही निश्चित प्रस्थापित आहे, तर काहींना आपण या ठिकाणी चमकताना सुद्धा बघणार आहे. येणारे दिवस 3-4 दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी आपल्या सर्वांसाठी फार उत्कृष्ट असतील, फार या ठिकाणी उत्सुकतेचे असतील. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एका बाजूला जर पाहिलं तर किरण आणि सागर, आता कासिफ संगम आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, तिकडे फिल्डर आहेत पॉइंटला, लगेच फेकी केली आहे. हो
इकडे जर पाहिलं तर एक धाव घेतलीये, दुसरीचाही कॉल दिला गेलाय खरा, परंतु पाहूयात आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात ही कोंडी फुटली, परंतु रनआउटच्या स्वरूपात फुटलेली आहे. कारण पहिली रन घेताना बरेच दूरवर गेले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या रनसाठीचा कॉल दिला गेला खरा, परंतु तिकडे ते पोहोचू शकले नाही आणि पहिली विकेट आली आहे आणि ती सुद्धा रनआउटच्या स्वरूपात. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मला वाटतं ही धाव घेण्यासाठी हा बॅट्समन रेडी नव्हता किंवा मानसिकरित्या तयारी नव्हती. खरं तर किरणचा कॉल आहे म्हणून आणि बाहेरून दबाव आहे म्हणून त्या ठिकाणी पळावं लागले असं काहीसं जाणवतंय दिसतंय. तर या ठिकाणी हा रनआउट ही जोडी फुटली आहे आणि 14 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर ही जोडी फोडायचं यश मिळतंय ते मात्र फिल्डिंग साईडला ही महत्त्वाची गोष्ट पिंपरीसाठी असेल. एक चांगला महत्त्वाचा विकेट. विकेट महत्वाची आहे, ती कशी आली याला अजिबात महत्व नाही आहे. विकेट आली आहे कारण नवीन बॅटर मैदानात येणं, वातावरणाशी जुळून घेणं, ते स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नसतं. आणि कारण प्रत्येकाची टीममध्ये एक भूमिका असते, कुणाची सलामीवीराची असते, कुणाची मिडल ऑर्डरची असते, कुणाची स्लॉग गेटर म्हणून असते, कुणाची अगदी अंतिम टप्प्यामध्ये असते. जसं पहिला डाव आपण पाहिला त्या खेळाडूने एकच बॉल खेळला परंतु 6 मारला शेवटच्या बॉलवर. आणि त्याच्याचमुळे तुम्ही मैदानात किती वेळ आहेत याला महत्व नाही, तुम्ही मैदानात जाऊन काय करताय याला महत्व आहे. अगदी खरं आहे. आणि मेन रोल असतो आपल्याला माहिती आहे, सलामवीर फलंदाजांनी आक्रमक खेळायचं असतं, पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा असतो. पेस जे असतात बॉलर पेसर्स त्यांना तुम्हाला त्या ठिकाणी धावा करून द्यायचे असतात संघाला. वन डाऊन बॅटरला नवीन बॅटरचं नाव कळवा. हो हो हो, वेगात बॉल लेंथवर टाकला, लेंथवरून यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवला. कासिफ संगम आत्ता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि जे पहिल्या ओव्हरमध्ये जरी रन आले असेल, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्यांच्या हाती पाहायला मिळतोय. महत्वाची भूमिका. जयदीप नॉन स्ट्राईकला आहेत, किरण स्ट्राईकवर. ऑफ स्टंपच्या बाहेरून समोरच्या दिशेने खेचलाय बॉल, जागा मिळाली कारण थोडासा बाहेर होता, जिकडे होता तिकडून उचलला आणि सीमारेषच्या बाहेर पाठवलाय. 4. अगदीच रूम मिळाला या ठिकाणी. हलकासा शॉट ऑफ लेन आणि तोही सरळ राहिला, ऑफ साईड दी ऑफ सरळ राहिला चेंडू, छातीच्या उंचीचा चेंडू आणि मग मात्र जबरदस्त पंच अगदी बिहाइंड द बॉलर. आणि निश्चित त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड हा अप्रतिम चौकार आपल्याला बघायला मिळाला. मच निडेड बाउंड्री आफ्टर विकेट, रनआउट विकेट आणि निश्चित इम्पॉर्टंट. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा पिंपरी हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर माडा किशोर 11 माडा हा संघ देखील आपल्याला या ठिकाणी किशोर नाना 11 माडा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती इन्फ्रा पिंपरी यांच्यातील सुरू असणारी महत्वपूर्ण मॅच. किरण ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. माझ्या मते स्टंपला कदाचित बॉल लागलाय परंतु बेल्स पडली नसावी. पाहूयात, पुन्हा एकदा पाहायला आवडेल. थोडासा बाजूने गेलाय, बेल्स ब्लिंक झाल्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आढळून आलं, परंतु डॉट बॉल आलाय. ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते. मॅच हळूहळू रंगू लागली आहे. नो बॉल कळवला जातोय पंचांकडून. या ठिकाणी धावफल देखील घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. पंचांच्या नजरेतून काहीच लपू शकत नाहीयेत, अनुभवी असे पंच आहेत. मोठी स्पर्धा आहे. एक गोष्ट पाहायला मिळाली, शिस्तबद्ध वातावरणामध्ये स्पर्धा पाहायला मिळते, प्रेक्षकांची देखील शिस्त पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आयोजकांची शिस्त खूप मोठी आहे. या ठिकाणी एवढं मस्त, एवढं चांगलं मैदान, रामभाऊ जोशी हायस्कूलचं हे प्रांगण आणि त्याच्यावर सुरू असणारी मॅच. वेगात बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. पंच मात्र या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत आणि पंचांच्या या निर्णयाला दाद मागितली आहे गोलंदाजाने. तिसऱ्या पंचांची गोलंदाज विरुद्ध पंच अशी या ठिकाणी ही जी केस आहे, ही जी निश्चितच आपण काहीशी तक्रार आहे ते आपण तिसऱ्या पंचाच्या न्यायालयात आलेले बघतोय, तिसऱ्या पंचाच्या अदालतमध्ये. ही मात्र केस बघूया, सुनावणी सुरू आहे, काय डिसिजन असेल. परंतु 54 धावाचा पाठलाग. व्हाईट बॉल.
अगदी महत्वपूर्ण सामना आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामध्ये देखील मॅच रंगताना पाहायला मिळालेली आहे. अगदी जवळपास 1:30 वाजून गेलेत, परंतु सामना चांगलाच रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. यावेळेला उसळी होती, बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या. कासिफने या षटकात कमबॅक करण्याचा निर्धार केला आणि निर्धार या ठिकाणी कमबॅक देखील होताना पाहायला मिळालंय. खरं 23 धावा धाव फलकावर आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 13 मध्ये 31. मॅच तेवढी सोपी नाहीये, परंतु मॅच अवघड सुद्धा नाहीये. एका बाजूला म्हाडा आहे, किशोर नाना 11, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती इन्फ्रा पिंपरी विधानसभा असा संघ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं सलामीचा हा मात्र फलंदाज जो आपण मैदानात बघतोय तो यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. खरा टायमिंग नाहीये, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत खरे. तोपर्यंत दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेट माघारी परतली आहे. 25 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 29 पाहिजेत. तर वाघमारे सर 12 बॉलमध्ये 25 झालेत, 12 बॉलमध्ये 29 पाहिजेत, काय म्हणाल? नक्कीच अजून अर्धा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. तर आपल्याला स्क्रीनवरती निश्चित या ठिकाणी मिस्टर के तसेच मिस्टर रियाजभाई बागवान हे युवा आयोजक आपल्या स्पर्धेचे दिसतील. दोघांची नक्की या स्पर्धेला सफल बनवण्यासाठीची पळापळ तळमळ आपण अनुभवत असतो. स्क्रीनवरती मात्र हे युवा सरदार आपल्याला दिसले. मगाशी आपण मात्र 3 संजय दुधाचा आनंद घेतानाही स्क्रीनवरती पाहिले आपण. तर कॅमेरा वर्क मात्र जबरदस्त. पुनश्च कौतुक करूया. ओंकार असेल, आर्यन असेल, या ठिकाणी आता मात्र युवा नेते, क्या बात आहे. आणि आपल्या स्पर्धेच्या 4थ्या बक्षिसाचे बक्षीस जाते अभिषेक भैया, सहर्ष स्वागत करूया. स्क्रीनवरती 4थ्या क्रमांकाचं बक्षीस अभिषेक भैया पूर्व त्यांच्या माध्यमातून आहे. 41,000चं हे पारितोषिक आहे. नेहमीच आपल्या स्पर्धेचा आधार बनून आपण अभिषेक भाई यांना पाहिलेलं आहे, उभा राहिलेलं. जाऊया मैदानात. 12 चेंडू 29 पुनश्च. या वेळेला थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय खरा, परंतु तिकडे फटका फसताना पाहायला मिळतोय आणि विकेट येताना पाहायला मिळते. अनुज रोडे आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेले. आता 11 बॉलमध्ये 29 पाहिजेत. समीकरण हलकंसं अवघड होत चाललंय. या चेंडूवरती फटका तसा मोठा खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु दुरून खेळायचा काहीसा प्रयत्न झाला. चेंडू लांबवर असला त्या ठिकाणी असलेला दिसला. आणि मग मात्र तुम्ही जेव्हा चेंडू बॉडीपासून दूर खेळताय तेव्हा मात्र तुमच्यावरती संकट ओढावतं. हे आपण अनेकदा पाहिलंय. जयदीप मात्र बाद होतोय. तर नवीन बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी कोण येते पाहूया. तेजस. मगाच्या सामन्यात तेजसनं चांगली कामगिरी केली होती. श्रीकांत सर तुमचा एक खेळाडू इकडे पाठवून द्या. आता बॅटिंग चालली, कुणीतरी इन मधलं आमच्याकडे आले चालेल. आउट झालेले पाठवा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 बॉलमध्ये 29 ची आवश्यकता. एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा माडाला देखील आणणार आहे, परंतु अनुज रोडे यांची सुरुवात तर चांगली झालेली आहे. अनुज हा बॉल पुढे करण्याचा प्रयत्न, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. बऱ्याच लांबवर फिल्डर होते, आले तिकडे, बॉल अडवतायत. वा, चांगली फिल्डिंग आणि थ्रोही तेवढ्याच तत्परतेने. 1च रन तिकडे मिळणार आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं 28 करायच्यात, म्हणजे या 4 बॉलमध्ये 2 बाहेर मारावे लागतील. पाहूया काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. म्हाडा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, पिंपरी संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. आजची रात्र जशी लक्षणीय राहिली उद्याची राहणारच आहे, कारण उद्या देखील मातब्बर संघ इकडे येणार आहेत. रथी महारथी इकडे खेळताना पाहायला मिळतील आणि ही करकमची स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतील. ओ हो, वेगात बॉल कानाजवळून गेलाय. थोडंसं एका वेळेला असं वाटलं बॅट फिरली खरी, परंतु काय वेगात बॉल निघून गेलाय, वेगात बीट केलाय. अगदी कानाजवळून जोरून गेलाय, परंतु कौनसा गाना गाते हुए गई होगी ये गेंद. अतिशय वेगात चेंडू जाताना पाहायला मिळाला. उत्तर किरणला द्यायचंय. आता रन काढावे लागतील किरण यांना सुद्धा. यावेळेला समोर हे उत्तर होतं आणि बॉलला बिर्र
झुकावून दिलं गेलं. सीमारेषा पार. षटकार. दरम्यान जबरदस्त मगाच्या इन कटरवरती हा प्रहार जबरदस्त होता. निश्चितच जबाब देण्याची संधी प्रत्येकाला मैदानात असते. चेंडू टाका आणि सौरभ धोत्रेचं स्वागत आपण करूया. काल आणि यावेळेस आपण सौरभ धोत्रेच्या धाकट्या बंधूला मैदानात खेळताना पाहत होतो. आता सौरभ स्वतः येतोय. स्वागत आहे सौरभ संजय धोत्रे. वेलकम. यस, अजूनही मॅच ऑनच आहे. 8 बॉलमध्ये 22ची आवश्यकता आहे. एका बाजूला किरण रन करतायत आणि दुसऱ्या बाजूला अनुज त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. मॅच ही सुद्धा आता रंगात आली आहे. एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातीलच माढा तालुक्याची टीम, एका बाजूला पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभेची टीम यांच्यातील सुरू असणारी महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. भलेही वेळ भरपूर झालाय परंतु मॅच रंगात आहे. यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि हाही बॉल सीमारेषा पार. षटकार. हो, कहाणी में ट्विस्ट. कहाणी बदलते. जिंकायचं लक्ष 54, टोटल 38, 2 गडी बाद, षटक प्रगतीवर आहे 3रं आणि सामन्याचं चित्र आता मात्र या ठिकाणी काहीच वेगळंच रेखाटलं जातंय. कहाणीत मात्र बदल करतोय तो किरण. किरणच्या बॅटमधून आलेले 2 षटकार सामन्याचं गणित बदलून जाताना पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जा. आणि मी मगाशी म्हटलं तर किरण मैदानात आहे. हा मात्र आणखी एक फार मोठा फायदा असेल तो माढा किशोर नाना 11 या संघाला. आणि किरण जो माढा संघाचा मशीन रन, टोटल 38, 2 बाद. आता या ठिकाणी एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. चेंडू हरवलाय. चेंडू आपल्याला स्पेअरचा द्या. कशासाठी? थ्रो बॉल करता 3ऱ्या पंचाकडे जायचंय. आणि बॅट्समनचं म्हणणं आहे, बॅट्समनचा रिव्ह्यू आहे का? यस, बॅटर्स रिव्ह्यू चेक करूया. चला, फेअर डिलिव्हरी म्हटले गेले. बॅटिंग साइडचा या ठिकाणी रिव्ह्यू एक जातोय, एक बाकी असेल. येस, तब्येत मॅचच्या दृष्टीने ज्या ठिकाणी जर पाहिलं तर 7 मध्ये अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 16. 7 मध्ये 16. एक चांगला बॉल मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. मंगलमूर्ती सुद्धा चांगली टीम आहे. मेहनत घेऊन एवढ्या लांब ते सुद्धा आलेत. माढा सुद्धा चांगलीच खेळली आहे. मॅच अंतिम टप्प्यात आली आहे. मॅच रंगात आली आहे. पाहूया 7 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. 7 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. किरणचा आत्मविश्वास वाढलाय परंतु वेग भन्नाट आणि मात्र अनुज रोडे यांच्याकडे देखील पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती संघाला खूप साऱ्या स्पर्धा जिंकून देणारे गोलंदाज आहेत अनुज रोडे. समोर किरण. ओ हो हो हो, भन्नाट वेग. काय बॉल टाकलाय या ठिकाणी. कधी आला कधी गेला कळलं देखील नाही. एवढा प्रचंड नाही तर महाप्रचंड वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. यस, शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 16 रनची आवश्यकता. हाही सामना रंगलाय आणि हाही सामना हाय व्होल्टेज ठरतोय. अगदी खरं आहे. 7 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी निश्चित. अगदी पहिल्या सामन्यापासून आपण प्रत्येक सामन्यामध्ये मीडियम स्कोर मॅचेस बघितले परंतु मीडियम स्कोर जरी असला तरी या ठिकाणी रोमांचकतेला मात्र जोरच चढलेला आपण पाहिलेला आहे. अप्रतिम अशी त्या ठिकाणी मात्र कामगिरी प्रत्येक संघाकडून झालेली आपण पाहिलेली आहे. निश्चित गोलंदाज फलंदाज यांनी मात्र रान हमेशा पेटवलं मैदानामध्ये. तर 6-16 या ठिकाणी काय होणार, कसं होणार निश्चितच बघायला आपण सर्वजण उत्सुक आहोत. गोलंदाजीची तयारी अखेरच्या षटकामध्ये रवी गायकवाडच्या निश्चितच माध्यमातून होत आहे. तर स्ट्रायकिंग एंड वरती एका बाजूला आपल्याला दिसतोय तेजस तर दुसऱ्या बाजूला वेल सेट करान जो बनवतोय या ठिकाणी रन ही रन. यस, एका बाजूला जर पाहिलं तर किरणने जबरदस्त कामगिरी केली आहे. जोडीला तेजस आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 14 बॉलमध्ये 27 वर खेळतायत किरण आणि जोडीला आता आले ते तेजस. परंतु बॉलिंगसाठी एक युवा गोलंदाज म्हणून ज्या युवा गोलंदाजाची चर्चा आहे तेच येताना पाहायला मिळत आहेत. रविराज गायकवाड यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. शेवटचं षटक
पहिला बॉल हा मात्र कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात खेळलाय, खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी बराचसा लांबवरून फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल कुठे थांबतोय, तो गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, गॅपच शोधून काढला बॉलने. 4-4-4 चौकार. अगदी 6 मात्र निकराचा प्रयत्न होता फिल्डरचा. आणि बघा 6-16 म्हटल्यानंतर पहिल्या 1-2 चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं फलंदाजी साईडला. तर त्या प्लॅननुसार मात्र एक पहिल्याच चेंडूवर फटका पहिला मोठा शोधून काढलाय 4 धावाचा. आणि पुढील प्रवासासाठी हा चौकार फार उपयोगी ठरेल आहे. आता 5 चेंडू आणि गरजेचे आहेत त्या ठिकाणी 12 धावा. एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल तेवढा खराब नव्हता परंतु फटका चांगला आला होता. 5 मध्ये 12. मॅच ऑन. यावेळेला बॅट फिरवली, काय स्विंग होता या ठिकाणी बॅटचा. थक्क करणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाताना पाहायला मिळेल. काय खणखणीत स्ट्रोक खेळलाय. सिक्सर. कहा से लाई है ये ऊर्जा इस बंदे ने. फलंदाज तेजस आणि त्याचं बॅटिंग मधलं तेज. आय जबरदस्त फटका. रोम पर्याप्त त्या ठिकाणी बनवला त्याने. शफल झाला हलकासा आणि स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान हा मात्र खणखणीत असा हवाई प्रहार षटकार मात्र जमवला. साधा. मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये बॉलिंग टीमलाही घेऊन येऊ शकतो. एखादी विकेट पुन्हा एकदा पिंपरीलाही मॅच मध्ये आणू शकते. सध्या सामना माडाच्या दिशेने गेलेला आहे कारण 4 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता आहे या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी. 4 मध्ये 6, 4 मध्ये 6. परंतु रविराज गायकवाडला एखादा चांगला बॉल या ठिकाणी टाकावाच लागेल. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. हाही सामना रंगात आलाय. याही अगोदर चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. बॉल द्यायचा. बॉल चेंडू द्या प्लीज. तर 4 चेंडूंनी 6. पाहूया अंतिम टप्पा जर पाहिलं तर या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 6 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जे प्रेक्षक कदाचित झोपण्याच्या तयारीमध्ये असतील ते म्हणत असतील अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे. मॅच चांगल्या होत आहेत आणि प्रेक्षकांना मात्र या मॅचेसचा आनंद मात्र या ठिकाणी घ्यायचा आहे. अतिशय दर्जेदार सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. रविराज गायकवाड युवा गोलंदाज आहेत. प्रयत्न करावे लागतील, कमबॅक करावं लागेल. मॅच पहिल्या 2 बॉल मध्ये प्रतिस्पर्धी टीमकडे गेली आहे. आपल्याही टीमच्या बाजूने आणावे लागेल. त्याच्यासाठीचा चेंडू टाकावा लागेल. तेजस एक्सप्रेसच्या वेगात निघालेत, त्यांनाही थांबवावं लागणार आहे. 4 मध्ये 6. यावेळेला उसळी होती या बॉलला. तिकडनं हुक करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावांचा 3 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 4 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आणि मॅच जर का टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे. आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नामवंत, महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा करकम नाईट या ठिकाणी KCC ट्रॉफी tenniscricket.in वर प्रेक्षक आताही आमच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर जुडलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. परंतु पाहायचं आहे या मॅच मध्ये काय घडणार. युवा रविराज गायकवाड एका बाजूला आहेत तर तेजस आणि किरण हे माड्याचे 2 बॅटर आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आलेले आहेत. परंतु युवा रविराज अजूनही काही मॅच सोडायला तयार नाहीये. चांगला बॉल एखादा त्यांनाही मॅच मध्ये या ठिकाणी घेऊन येईल आणि प्रेक्षकांची उत्कंठा मात्र आता खऱ्या अर्थाने वाढली आहे. जे प्रेक्षक निघाले होते ते मात्र आता थांबलेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असणार आहे. परंतु कोण खेळणार पंढरपूरच्या बरोबरीने ते अजूनही बाकी आहे. कारण पंढरपूर वाट पाहते आमच्या बरोबर कोण असणार. माडा असणार की पिंपरी असणार हेच या ठिकाणी पाहायचं आहे. युवा रविराज एका बाजूला आहेत, समोर तेजस आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर. हो तिकडे जर पाहिलं तर मोक्याच्या क्षणी कॅच सुटली आहे. हा कॅच बराचसा महागात पडणार आहे. कालही ऑस्ट्रेलियाला कॅच महागात पडलाय. जेमिनाचा तो मात्र कॅच महागात पडलाय. हा कॅच पिंपरीला किती महागात पडेल. नक्कीच. बघा संधी निर्माण केली होती रवीनं
चंदू सर, त्या संधीचं सोनं नाही करता आलं. या ठिकाणी एखादी चूक सुद्धा तुम्हाला परत सामन्यात घेऊन येते, तर एखादी चूक हलकीशी सुद्धा तुम्हाला सामन्यातून बाहेर काढते. नक्कीच. आणि आता 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच पुन्हा एकदा उत्कंठावर्धक ठरते. रविराजने काही मॅच सोडलेली नाहीये. आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला किरण आहेत, जोडीला तेजस आहेत, बॉलिंगला रविराज आहेत. कमी गतीचा बॉल, त्याला ढकलण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय खरा. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरा धावेसाठीचा कॉल, थ्रो देखील झालाय आणि तो मात्र आता थोडासा वाईट जातोय आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कदाचित 1 मिळायला पाहिजे होती, 2 मिळाल्या, त्यानंतर ओव्हर थ्रो देखील होताना पाहायला मिळतोय. आणि या मॅच चांगली झाली. या मॅचला मात्र या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळतोय माड्याचा संघ. नो डाऊट मंगलमूर्ती पिंपरी चांगलंच क्रिकेट खेळली, परंतु या मॅच मध्ये माडा संघाने बाजी मारली आहे. अगदीच काही चुका केल्या, अंतिम क्षणी काही चुका झाल्या, तर त्या फिल्डिंग साइड कडून पिंपरी संघाकडून मात्र बेशक नो डाऊट इट्स अ क्वालिटी बॅटिंग फ्रॉम मिस्टर किरण. आणि किरणचा नवा जोडीदार आपण मैदानात पाहिला होता, तो तेजस. दोघांनी तेजस्वी ओजस्वी बॅटिंग केली आणि संघाला जिंकून दिलं. अंतिम सामन्यामध्ये आजच्या हाफच्या आपल्या संघाला पोहोचवून दिलं, प्रवेश करून दिला. जबरदस्त बॅटिंग, बॅटिंग, गुड रन चेस. पिंपरी संघाचं खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आमच्या स्पर्धेत सहभागी झालात, मनापासून जिंकायचा